डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे CBSE पॅटर्न. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 22 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नवे शैक्षणिक धोरण 2020 नुसार महाराष्ट्र सरकारने आता प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये CBSE पॅटर्न राबविला जाणार आहे अशी घोषणा नुकतीच विधानसभेत केलेली आहे. या संदर्भाने लिहिलेली आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे CBSE पॅटर्न. एक देश एक शिक्षण. एक देश एक शिक्षण याचेच हे लक्षण आहे. एक देश एक शिक्षण याचेच हे लक्षण आहे. राज्यातल्या शाळांना CBSE चे शिक्षण आहे. राज्यातल्या शाळांना CBSE चे शिक्षण आहे. CBSE चे शिक्षण आहे. अर्थात शैक्षणिक वर्ष 2025-26. वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन रेशन, वन नेशन वन पार्टी, त्याच धर्तीवर वन नेशन वन शिक्षण हे सांगणारं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. एक देश एक शिक्षण याचेच हे लक्षण आहे. एक देश एक शिक्षण याचेच हे लक्षण आहे. राज्यातल्या शाळांना CBSE चे शिक्षण आहे. राज्यातल्या शाळांना CBSE चे शिक्षण आहे. CBSE चे शिक्षण आहे. हे का झालं असावं? कारण ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत पालकांचा CBSE पॅटर्नकडे ओढा असल्यानं गेले आपण 10 वर्षात बघतो आहोत. कदाचित शासनानं कधी नव्हे ते लोकांचं मन जाणलं आणि म्हणूनच हा पॅटर्न राज्यात लागू केला की काय अशी शंका उत्पन्न करणारं सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवं. तसाच झाला पुरवठा. तसाच झाला पुरवठा जशी लोकांची मागणी आहे. तसाच झाला पुरवठा जशी लोकांची मागणी आहे. शालेय अभ्यासक्रमाची 70-30 अशी विभागणी आहे. शालेय अभ्यासक्रमाची 70-30 अशी विभागणी आहे. 70-30 अशी विभागणी आहे. खेड्यापाड्यातल्या वाडी वस्तीवरच्या पालकांचा इंग्रजी शाळांकडचा ओढा कमी करण्यासाठी कदाचित हा पॅटर्न राबवला गेला असेल आणि केंद्राचा 70% आणि राज्याचा 30% अभ्यासक्रम आता लवकरच पुढच्या शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 लागू होतो आहे हे सांगणारं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. तसाच झाला पुरवठा जशी लोकांची मागणी आहे. तसाच झाला पुरवठा जशी लोकांची मागणी आहे. शालेय अभ्यासक्रमाची 70-30 अशी विभागणी आहे. शालेय अभ्यासक्रमाची 70-30 अशी विभागणी आहे. 70-30 अशी विभागणी आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडवं. कारण अभ्यासक्रम 2020 संशोधित करत असताना जो मसुदा मांडला होता त्याच्यामध्ये स्थानिक भाषांना आणि स्थानिक सांस्कृतिक भूगोलाला महत्त्वाचं स्थान दिलं जाईल. स्थानिक भाषा जेवढी महत्त्वाची तेवढा स्थानिक परिसर, संस्कृती, परंपरा महत्त्वाच्या आहेत. ते बलस्थान असेल अशा प्रकारचं विधान त्या मसुद्यामध्ये केलं गेलेलं होतं. मग हा CBSE पॅटर्न त्याला आता छेद कसा आणि का देतो आहे? काही प्रश्नचिन्ह उभे राहता आहेत. हे प्रश्नचिन्ह उभे करणारी ही वात्रटिका आणि तिचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं. इंग्रजी शाळांच्या वेडावरती CBSEचा उतारा आहे जे आपण दुसऱ्या कडेम्यामध्ये पाहिलं.
इंग्रजी शाळांच्या वेडावरती CBSEचा उतारा आहे. इंग्रजी शाळांच्या वेडावरती CBSEचा उतारा आहे आणि ग्लोबलतेच्या हौसेपोटी लोकलतेवर पोतारा आहे. ग्लोबलतेच्या हौसेपोटी लोकलवरती पोतारा आहे. लोकलवरती पोतारा आहे. जो पहिला पोतारा फिरायला लागलेला आहे तो शैक्षणिक वर्ष कधी सुरू करायचं, उन्हाळ्यात की उन्हाळ्यानंतर, मग इथलं हवामान, वाढती उष्णतेची लाट याचा विचार करायचा की नाही याची धरसोड सध्या चाललेली आहे. एकूणच सगळी लोकलता मारली जाईल, आमचं स्थानिकत्व मारला जाईल प्रकारची भीती सगळ्याच वर्गातून व्यक्त होते आहे. हीच भीती उद्धृत करणारं सदरील वातोडिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. इंग्रजी शाळांच्या वेडावरती CBSEचा उतारा आहे आणि ग्लोबलतेच्या हौसेपोटी लोकलवर पोतारा आहे. ग्लोबलतेच्या हौसेपोटी लोकलवर पोतारा आहे. लोकलवर पोतारा आहे. जे जागतिक शिक्षण द्यायचं ते द्या, शिक्षणाला ग्लोबल पातळीवरती न्यायचं आहे ते न्या, पण इथल्या लोकलतेला जपा. इथली स्थानिक परंपरा, प्रथा, भाषा यांच्यावरती नांगर फिरवू नका, हे सांगणारं हे शेवटचं कडवं. आजच्या वातोडिकेचं नाव होतं CBSE पॅटर्न. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. मराठी वाचटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वाचटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वाचटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वाचटिका. Suryakanti